अचानक सुरू होणारा खूप थंडी भरून येणारा ताप, अतिशय तीव्र असा हेडेक, बॉडी पेन, जॉईंट पेन्स आणि काही केसेसमध्ये अंगावर रॅशेस, लाल चट्टे किंवा लाल पुरळ येणे असे काहीशे लक्षणं असल्यास डेंगी, चिकुनगुनिया, गोचिड ताप किंवा मलेरिया सारखे वेक्टरबॉर्न इन्फेक्शन्स आपल्याला असण्याची शक्यता असू शकते. सो मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी, फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेसच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन आलोय वेक्टरबॉर्न डिसीजेस इन मॉन्सून या टॉपिकबद्दल. सो हे वेक्टरबॉर्न डिसीजेस म्हणजे एखादा किडा पहिले एकतर एखाद्या प्राण्याला किंवा मनुष्याला चावतो, त्यानंतर तो आपल्याला चावल्यानंतर त्या किड्याच्या माध्यमातून म्हणजे त्या वेक्टरच्या मेडिएशनमधनं ते इन्फेक्शन त्या प्राणी किंवा व्यक्तीतनं आपल्याकडे स्प्रेड होतं. यामध्ये अनेक प्रकारचे कॉमन आजार येतात, ज्यामध्ये डासांपासून होणारे डेंगी, चिकुनगुनिया, झिका व्हायरस, मलेरिया आणि मग काहीशे रेअर होत चाललेले जॅपनीज एन्केफेलायटिस वगैरे सारखे किंवा इतर व्हायरल हिमोरेजिक फीवर हे या गटामध्ये मोडतात. त्यासोबत गोचिड म्हणजे टिक्स किंवा माइट्स किंवा त्या प्रकारचे इतर किड्यांनी ॲक्सिडेंटली आपल्याला चावल्यामुळे होणारे रिकेट्शियल फीवर या गटातले इन्फेक्शन यामध्ये मोडतात. सो त्यामध्ये बोलीभाषेत साधारणपणे आपण जे बोलतो गोचिड ताप किंवा स्क्रब टायफस या प्रकारचे इन्फेक्शन त्यामध्ये समाविष्ट असतं. आता या सगळ्या इन्फेक्शनची कॉमन लक्षणं जर आपण बघितलीत, त्यामध्ये हाय ग्रेड फीवर हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं. म्हणजे अगदी 103, 104 पर्यंत ताप दर 4 ते 6 तासाला हा त्या रुग्णाला पहिल्या 2-3 दिवसात येत असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यातल्या बहुतांश रुग्णांमध्ये ही लक्षणं अचानक सुरू झालेली असतात. सो अगदी गेल्या काही तासांपूर्वीपर्यंत आपण ठीक होतो आणि 3 ते 4 तासात अचानकच खूप थंडी भरून ताप सुरू झाला, अशी टिपिकली या इन्फेक्शनची सुरुवात असते. त्यासोबत डेंग्यू सारख्या इन्फेक्शनमध्ये या तापाच्या सोबत खूप जास्त अंगदुखी, कमरदुखी, डोकेदुखी आणि हे डोकेदुखी मधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्याभोवती किंवा डोळ्याच्या मागे अतिशय तीव्र वेदना होणे हे लक्षण दिसून येतात. आणि इनफॅक्ट हे डोळ्याभोवतीच्या किंवा डोळ्यामागे होणाऱ्या वेदनांमुळे हे पर्टिक्युलर व्हायरल इन्फेक्शन डेंग्यू असू शकतं हा क्लू आपल्याला मिळण्याची शक्यता असते. आता त्याचप्रमाणे जर आपण चिकुनगुनियाचा विचार केला तर चिकुनगुनियामध्येही डेंग्यू इतकाच ताप किंवा अंगदुखी असू शकते, पण त्यासोबत खूप जास्त सांध्यांमध्ये वेदना होणे आणि अंगाला लाल असे चट्टे उठून रॅश येणे याचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली चिकुनगुनियामध्ये डेंग्यूपेक्षा जास्त असतं. आणि त्याचसोबत हे डोळ्याभोवती किंवा डोळ्यामागे जे हेडेक असतो तो चिकुनगुनियामध्ये तितकासा कॉमनली दिसत नाही. आता जर आपण मलेरियाबद्दल बोलायचं झालं तर मलेरिया म्हणजे कॉमनली जे आपलं हिव ताप, थंडी ताप जे आपल्या डोक्यात असतं अगदी ते. सो यामध्ये 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड किंवा रोज अशा 3 वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये मलेरियाचा कुठला टाईप आहे त्यानुसार थंडी ताप हा येत असतो. आणि ज्यांना काही कॉम्प्लिकेशन नाही आहेत त्यांच्यात फक्त वारंवार थंडी भरून ताप येणे हेच या आजाराचं लक्षण असतं. कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर प्लेटलेट कमी झाल्याने ब्लिडिंग रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स, लिव्हरवर परिणाम झाल्याने कावीळ होणे, फुफ्फुसावर परिणाम झाल्याने ब्रिदिंगला त्रास होणे किंवा मेंदूवर परिणाम झाल्यास शुद्ध हरपणे यासारखे आणि फिट्स येणे यासारखे काही कॉम्प्लिकेशन्स हे मलेरियामध्ये दिसून येऊ शकतात. मलेरियाप्रमाणेच डेंग्यू मध्ये जास्त करून आणि चिकुनगुनियामध्ये कमी प्रमाणात एक साधारण 5 ते 10% रुग्णांमध्ये या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होऊन मेंदूर संबंधित, फुफ्फुसा संबंधित, लिव्हर किंवा किडनी संबंधित कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या इन्फेक्शन्समध्ये डेंग्यू प्लेटलेट कमी होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. आणि टिपिकली तापाची सुरुवात झाल्यापासून 3-4 दिवसानंतर पहिल्यांदा पांढऱ्या पेशी आणि त्याच्या पुढच्या 1-2 दिवसानंतर प्लेटलेट या कमी होण्यास सुरुवात होत असते. आणि बऱ्याच रुग्णांमध्ये ताप ज्यावेळी कमी होतोय त्यावेळी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट मधला जो ड्रॉप आहे तो सगळ्यात जास्त असतो. सो ऍक्च्युअल लक्षणांवाईज पेशंटला बरं वाटत असतं, पण त्याचे पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या असतात. चिकुनगुनिया किंवा मलेरियातही कमी अधिक प्रमाणात पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्या कमी होऊ शकतात. आता कुठल्या व्यक्तीत प्लेटलेट आणि पांढऱ्या पेशी किती कमी होतील हे त्या पेशंट टू पेशंट हे डिफर करतं. कारण या सगळ्या इन्फेक्शन्समध्ये त्या जंतूंनी आपल्या शरीरावर केलेले इफेक्ट आणि त्याचसोबत आपलं शरीर आणि आपली प्रतिकार शक्तीच्या जंतूला कसं फाईट करतंय या दोघांमधल्या द्वंद्वावरती अवलंबून असतं कोणामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होतील आणि कोणामध्ये किती प्रमाणात प्लेटलेट ड्रॉप होतील. प्लेटलेट एका ठराविक लिमिटच्या खाली ड्रॉप झाल्याने हिरडीतनं, नाकातनं, युरिनमध्ये, संडासामध्ये अशा म्युकोझल सर्फेसेसमधनं ब्लिडिंग होण्याची रिस्क ही उद्भवत असते. पण हे प्रत्येक रुग्णामध्ये होत नाही, तर 10%हून कमी रुग्णांमध्ये होतं. सगळ्यात महत्त्वाचं डेंग्यू किंवा चिकुनगुनिया सारख्या इन्फेक्शन्समध्ये हे आहे की ज्या वॉर्निंग किंवा रेड फ्लॅग साईन्स आहेत
ते आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे या लक्षणांपैकी काहीही आपल्याला दिसून आल्यास अगदी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आणि योग्य उपचार सुरू करणे हे अतिशय महत्वाचं असतं. तर या वॉर्निंग साईन असतात: 5 दिवसापलीकडे 100-101 पेक्षा जास्त ताप येणे, पहिले कमी झालेला ताप 5 ते 7 दिवसानंतर परत एकदा येणे, प्लेटलेट्स या वेगाने कमी होणे, रक्ताची घनता म्हणजे हिमो कॉन्सन्ट्रेशन वाढून रक्तातला पाण्याचा अंश कमी होणे. ज्यामध्ये लक्षणांद्वारे पेशंटला एक कसं कळू शकतं, तर झोपून उठल्यावर डोकं गरगरतंय किंवा डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं, ब्लॅकआउट झाल्यासारखं वाटतंय किंवा थोडे चालल्यानंतर चक्कर येऊन पडू असं वाटतंय, हे असल्यास, किंवा ब्लड प्रेशर मोजल्यावर ब्लड प्रेशर झोपलेल्यापेक्षा उभं राहिल्यानंतर 20 पेक्षा जास्ताने कमी होत असल्यास हे कॉम्प्लिकेशन असण्याची शक्यता असते. त्या व्यतिरिक्त श्वासाला त्रास होणे, सहन होणार नाही इतक्या जास्त पोटात किंवा डोक्यात वेदना होणे, पोटाच्या उजव्या बाजूला पर्टिक्युलरली लिव्हरला सूज आल्यामुळे वेदना होणे, या प्रकारचे वॉर्निंग साईन यापैकी कुठलेही दिसून आल्यास त्या पेशंटला डेंग्यू हेमरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम सारखे कॉम्प्लिकेशन होऊन तो पेशंट क्रिटिकल होण्याची शक्यता असते. सो या 5-6 गोष्टींपैकी कुठलंही लक्षण असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे अतिशय आवश्यक आहे. आता हे सगळे लक्षणं जर डेंग्यू चिकुनगुन्यामध्ये नसतील तर काय करायचंय, तर तशा केसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं पॅनिक न करता पुरेसा आराम, भरपूर फ्लुइड इनटेक आणि पुरेशी अशी 7 ते 8 तासाची झोप, या 3 गोष्टींवर डेंग्यूचे बहुतांशी रुग्ण पूर्णतः बरे होऊ शकतात. आणि या वॉर्निंग साईन्सवर आपल्याला डे टू डे बेसिसवर लक्ष ठेवावं लागतं. 4थ्या-5व्या दिवसानंतर कम्प्लीट ब्लड काउंट्स किंवा कम्प्लीट हिमोग्राम ही तपासणी करून पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट कमी होत आहेत का किंवा हिमॅटोक्रिट वाढून आपल्याला रक्तातला पाण्याचा अंश कमी झालाय याबद्दल काही क्लू मिळतोय का, हे आपल्याला तपासून बघणं गरजेचं असतं. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन्ही पण डेंग्यू आणि चिकुनगुन्या किंवा त्याचसारखे झिका व्हायरस वगैरे इतर जे व्हायरल हेमोरेजिक फीवर असतात ते सर्व इन्फेक्शन्स हे व्हायरसेस म्हणजे विषाणूमुळे होतात. सो आपण जसं व्हायरल डायरिया बद्दल बोललो त्याचप्रमाणे जर हे इन्फेक्शन असतील तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अँटीबायोटिकची आवश्यकता नसते, कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिक घेऊन फायदाही होत नसतो. आणि उलट या इन्फेक्शन्सच्या वेळी तोंडाची चव बिघडल्याने जो कडवटपणा आलेला असतो, ऍसिडिटी होऊन किंवा लिव्हर आणि पित्ताशयाला सूज येऊन जे वॉमिटिंग होण्याची शक्यता असते, त्या सगळ्या गोष्टी अँटीबायोटिक घेतल्याने उलट वाढू शकतात. सो या इन्फेक्शन्समध्ये अँटीबायोटिकला आपण स्ट्रिक्टली अवॉइड करायला हवं. त्याचबरोबर ताप आणि अंगदुखी खूप असल्याने बऱ्याच वेळी आपल्याला फक्त पॅरासिटामॉल घेऊन लक्षणं कमी होत नाही. पण इथे महत्वाचं लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की NSAIDs म्हणजे जे आपले टिपिकल पेनकिलर्सचा जो गट असतो, ज्यामध्ये आयबुप्रोफेन किंवा डायक्लोफेनॅक सारखे किंवा ऍसिक्लोफेनॅक सारखे औषधं असतात, ही औषधं जितकी शक्य तितक्या प्रमाणात डेंग्यूच्या 3-4 दिवसापासून पुढे आपण टाळायला हवीत. कारण या औषधांमुळे एक म्हणजे प्लेटलेटचं फंक्शन कमी होऊन ब्लिडिंग रिस्क वाढू शकते. या औषधांनी खूप सिव्हिअर ऍसिडिटी, गॅस्ट्रायटिस झाल्याने पोटामध्ये ब्लिडिंग वाढण्याची शक्यता असते. आणि या औषधांनी पुरेसा वॉटर इनटेक नसल्यास किडनीवर परिणाम होऊन किडनी रिलेटेड साईड इफेक्ट होण्याची देखील शक्यता असते. सो डेंग्यूच्या विशेषतः दुसऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापुढे पेनकिलर्स या गटातल्या कुठलीही औषधं टाळणं अतिशय गरजेचं असतं. आणि फक्त पॅरासिटामॉल, तरीही खूप ताप असल्यास पाण्याच्या पट्ट्या ठेवून स्पॉन्जिंग करणे, पुरेसं हायड्रेटेड राहणं, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. यानंतर मलेरियाकडे वळताना आपण बघूया की ज्या भागांमध्ये मलेरिया हा एंडेमिक असतो, म्हणजे टिपिकली मुंबई, चेन्नई, मँगलोर किंवा अशा त्या प्रकारच्या गर्दीच्या दमट हवामानाच्या आणि जिथे खाऱ्या पाण्याचे साठे आसपास आहेत अशा शहरांमध्ये किंवा गावांमध्ये मलेरियाचं प्रमाण हे कम्पॅरेटिव्हली जास्त येतं. या उलट पुणे, बँगलोर, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये चिकुनगुन्या आणि डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचं प्रमाण जास्त असल्याने हे आजार मलेरियापेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतात. म्हणूनच मलेरिया आहे हे रक्त तपासणीद्वारे म्हणजे पेरिफेरल ब्लड स्मिअर किंवा रॅपिड मलेरिया टेस्ट या 2 तपासण्यांद्वारे खात्री केल्याशिवाय मलेरियाची औषधं थंडी ताप असणाऱ्या प्रत्येक रुग्णात द्यायला नकोत. कारण वर्षानुवर्ष थंडी ताप आला की मलेरियाची गोळी घ्या या काहीशा समीकरणामुळे बरेचसे कॉमन आणि सहजता ओरली घेता येणारे अँटी मलेरियल जे औषधं आहेत ते निकामी झालेत किंवा रेझिस्टंट झालेत. सो त्यामुळे तसं जर आपल्याला टाळायचं असेल आणि ज्या रुग्णांना खरोखर मलेरिया आहे
त्यांच्यामध्ये ही औषधं देऊन ते पुरेशा प्रकारे बरे होऊ शकतील आणि कॉम्प्लिकेशन टाळू शकतील, असं जर आपल्याला हवं असेल तर जिथे मलेरिया नाहीये किंवा जिथे ब्लड टेस्ट करून मलेरियाची खात्री झालेली नाहीये त्या केसेसमध्ये मलेरियाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स घेणं हे आपण टाळायला हवे. फक्त ज्यावेळी थंडी ताप येऊन पेशंटची शुद्ध हरपली असेल किंवा असंबद्ध बोलणे वगैरे अशा मेंदूवर परिणाम झाल्याची लक्षणं दिसून येत असतील, तशा केसेसमध्ये निदान होण्याचं वेट न करता अँटी मलेरियर्स हे तुम्हाला डॉक्टरांकडनं दिले जातील. पण त्या केसेसमध्ये ऑब्व्हियसली हे कॉम्प्लिकेशन्स असल्याने आपण योग्य त्या वैद्यकीय सुविधेमध्ये ऍडमिट झालेले असू आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली असू. ठीक आहे. या व्यतिरिक्त पुढचा महत्वाचा गट म्हणजे रिकेटशियल फीवर किंवा ज्याला आपण बोली भाषेमध्ये गोचिड ताप म्हणतो. सो हा अतिशय महत्वाचा गट आहे, कारण का महाराष्ट्रामध्ये आणि ओव्हरऑल भारतातच कृषी प्रधान संस्कृतीमुळे ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे वनाच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये किंवा शहरांच्या पेरिफेरीला जिथे टिपिकल आपले हे पावसाळ्यातले पिकनिक स्पॉट्स, ट्रेकिंग स्पॉट असतात, अशा ठिकाणी खूप झाडी असल्याने, जास्त प्रमाणात प्राणी असल्याने तशा ठिकाणी या किड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि त्यामधले हे गोचिड किंवा टिक्स, माइट्स असे किडे चावल्याने गोचिड ताप होत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं या इन्फेक्शनचं असं आहे की हे एटिपिकल बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्या कारणाने आपल्या जे रुटीन अँटीबायोटिक असतात त्यातल्या बहुतांशी याच्यावर काम करत नाही. आणि डॉक्सिसायक्लिन किंवा काही केसेसमध्ये जिथे डॉक्सिसायक्लिन देता येत नाही तिथे इझिथ्रोमायसिन या दोनच प्रकारच्या अँटीबायोटिकने जनरली हे इन्फेक्शन बरे होत असतात. सो या गोचिड ताप आपल्याला असू शकतो हे आपल्याला कसं कळेल, तर टिपिकली यामध्ये हिस्ट्री असते की गेल्या 5 ते 10 दिवसामध्ये कुठेतरी ग्रामीण भागात आपण जाऊन आलोय किंवा जे व्यक्ती ऑलरेडी ग्रामीण भागात राहत आहेत त्या व्यक्तींमध्ये ताप आहे किंवा ज्यांच्या घरी पाळलेले प्राणी किंवा गाईचा गोठा वगैरे असतील अशा व्यक्तींमध्ये ताप आहे किंवा आपण सहलीला कुठेतरी डोंगराळ भागात किंवा वन्य भागात जाऊन आलोय आणि त्याच्यानंतर 5 ते 7 दिवसामध्ये अतिशय तीव्र असं स्नायूंमध्ये दुखणं म्हणजे जे आपण मायल्जिया किंवा मसल पेन म्हणतो, असं तीव्र मसल पेन, त्यानंतर जॉईंट पेन आणि त्यानंतर थंडी भरून हायग्रेड टेम्परेचर येणे असा याच्या लक्षणांची सुरुवात असते. आणि इतर इन्फेक्शन प्रमाणे यातही साधारण 10 ते 15% केसेसमध्ये सिस्टेमिक कॉम्प्लिकेशन हे होऊ शकतात. मग त्यामध्ये कावीळ, श्वसनाचा त्रास, मेंदूवर इफेक्ट होऊन मेनिंजायटिस किंवा एन्केफलायटिस, किडनीवर इफेक्ट होऊन अॅक्यूट किडनी इंजुरी किंवा रक्तातल्या पेशींवर इफेक्ट होऊन प्लेटलेट कमी होणे, ब्लिडिंगची रिस्क वाढणे यासारखे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यताही गोचिड तापामध्ये योग्य वेळी निदान आणि उपचार न झाल्यास होऊ शकते. या उलट योग्य वेळी गोचिड ताप आहे याचा अंदाज घेऊन डॉक्सिसायक्लिन हे औषध जर या रुग्णांना देण्यात आलं तर 48 ते 72 तासामध्ये त्यांचा ताप आणि बाकी लक्षणं कमी होण्यास सुरुवात होते. सो बऱ्याच वेळी असं म्हटलं जातं की डॉक्सिसायक्लिनला रिस्पॉन्ड करणारा ताप म्हणजे गोचिड ताप. इतकं कॉमन या अँटीबायोटिकला या इन्फेक्शन्समध्ये हा रिस्पॉन्स असतो. आता या सगळ्या इन्फेक्शन्समध्ये तपासण्यांबद्दल बोलायचं झालं तर रिलेव्हंट लक्षणं असल्यास म्हणजे डेंग्यू बद्दल बोलताना थंडी ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि डोळ्याच्या भोवती किंवा डोळ्यामागे दुखणे हे लक्षण असल्यास डेंग्यू NS1 पहिल्या 3 दिवसात आणि डेंग्यू IgM 5व्या दिवसानंतर या करण्याच्या तपासण्या आहेत. चिकुनगुनिया या आजारामध्ये म्हणजे थंडी ताप, अंगदुखी, सांधेदुखी आणि अंगावर लाल रॅशेस येणं ही लक्षणं असल्यास आणि पावसाळ्याच्या काळात आणि डासांचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागातला रुग्ण असल्यास चिकुनगुनिया PCR ही टेस्ट आपल्याला निदान करून देऊ शकते. 1 आठवड्यापेक्षा जास्त लक्षणं गेल्यानंतर काही पेशंट्समध्ये चिकुनगुनिया IgM या अँटीबॉडी टेस्टच्या द्वारे चिकुनगुनियाचा डायग्नोसिस केला जाऊ शकतो. मलेरियाबद्दल आपण ऑलरेडी बोललो की पेरिफेरल ब्लड स्मिअर किंवा रॅपिड मलेरिया टेस्ट या तपासण्यांद्वारे मलेरियाचं निदान करता येतं. गोचिड तापाबद्दल रिकेटशियल PCR या टेस्टद्वारे निदान करणं शक्य असतं. सो एखादा व्यक्ती त्या रिलेव्हंट ठिकाणी गेलेला असेल आणि त्यांना सिव्हिअर मायल्जिया, आर्थ्राल्जिया आणि थंडी ताप असेल तर आपण गोचिड तापाची टेस्ट ही करू शकतो. 2-3 आठवड्यामध्ये 50 ते 60% रुग्णांमध्ये विलफिलिक्स किंवा स्क्रब टायफस IgM यासारख्या तपासण्यांद्वारे गोचिड तापाचं निदान हे करता येऊ शकतं. त्याचबरोबर जर वॉर्निंग साईन असल्यास आपले प्लेटलेट, पांढऱ्या पेशी, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन चेक करणं हे आपल्याला आपले डॉक्टर हे सांगू शकतात. आता या सगळ्या आजारांबद्दल जर आपण बघितलं तर त्यांच्या जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांचं तीव्रता आणि त्यामध्ये होणारे मॉर्टॅलिटी हे सगळं लक्षात घेता याही आजारांना इतर कुठल्याही इन्फेक्शन प्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर
हे नक्कीच ऍप्लिकेबल असतं. सो प्रिव्हेन्शन म्हणजे काय, तर हे जे वेक्टर्स आहेत या आजारांचे, म्हणजे जे वेगवेगळे किडे असतात जे वाढल्यामुळे हे आजार वाढतात, ते जमून न देणं आपल्या आजूबाजूच्या परिसरात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग हे किडे कुठे जमतात, तर डेंग्यू चिकनगुन्याचे जे डास आहेत ते स्वच्छ, रिलेटिव्हली स्वच्छ साठलेल्या पाण्याच्या साठ्यांवरती जमतात. सो आपण जे पाणी स्टोअर करून ठेवत असतो त्या पाण्यामध्ये, नंतर घराच्या आजूबाजूला जिथे ठिकठिकाणी पावसाळ्यानंतर पाण्याची डबके साठलेले असतात त्या पाण्यावर, आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या कुंड्या, फ्लॉवर पॉट्स, काही डेकोरेटिव्ह आयटम्स, त्यांच्यात कुठे काही पाणी जमलं असेल त्यामध्ये, किंवा आपण रस्त्याच्या आजूबाजूला किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात फेकून दिलेल्या नारळाच्या करवंट्या किंवा जुने टायर्स, जुन्या कुंड्या किंवा असे कुठलेही वस्तू ज्यामध्ये पाणी साठून राहू शकतं, तशा पाण्यामध्ये साधारण 5 ते 7 दिवस साठून राहिल्यानंतर डेंग्यूच्या डासांची अंडी वाढून त्यातनं हे एडिस मॉस्किटो वाढतात आणि मग नंतर जाऊन ते डेंग्यू चिकुनगुन्या सारख्या आजारांचा प्रसार करतात. त्याचप्रमाणे गर्दीच्या भागात, जिथे थोडंसं खारं पाण्याचं प्रमाण जास्त असेल अशा भागात, किंवा जिथे खूप जास्त कचरा एकत्र करण्यात आलाय, सो अशा भागांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांचं संख्या ही वाढत जाते. सो या सगळ्या भागांमध्ये हे पाणी साठणार नाही आणि त्यावर पावसाचे प्रमाण वाढण्यापूर्वी योग्य ते इन्सेक्टिसाइडचं स्प्रेइंग केलं जाईल, याची काळजी आपण मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर टिक्स, माइट्स वगैरे अशा किड्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आपल्या घरी जर पाळलेले प्राणी असतील, म्हणजे कुत्रा असोत, मांजर असोत किंवा गाईचा गोठा असेल, काही जणांकडे शेळ्या मेंढ्या शेतकऱ्यांकडे असतात, सो तशा प्राण्यांच्या केसांवर हे गोचिड नाहीयेत याची वारंवार तपासणी करणं हे अतिशय गरजेचं आहे. आपण कुठल्याही ग्रामीण भागात किंवा वन्य भागात किंवा सहलीच्या ठिकाणी जिथे खूप प्रमाणात झाडी आणि गवत असू शकतं किंवा कुठल्या प्राण्यांशी संपर्क येणं शक्य असतं, अशा ठिकाणी जाऊन आल्यानंतर त्वरित कपडे चेंज करून स्वच्छ आंघोळ करणे गरजेचं आहे. आणि त्यावेळी स्पेसिफिकली कानाच्या मागची बाजू, काखेतली बाजू आणि कमरेभोवतीचे भाग, हे अशा झाकलेल्या भागांमध्ये गोचिडे कुठे चिटकलेत का किंवा हे या प्रकारचे काही किडे चिटकलेत का हे बघणं गरजेचं असतं. कारण गोचिडं किंवा माइट्स वगैरेच्या चावण्यात आणि डास किंवा मुंगी चावण्यात फरक हा असतो की या इतर इन्सेक्ट्सच्या बाईट्स नंतर खाज येणे, दुखणे हे असे लक्षणं बऱ्याच वेळी दिसून येत नाहीत आणि थेट 5-7 दिवसानंतर ताप आणि इतर लक्षणं सुरू झाल्यावरच आपल्याला कळतं की हे इन्फेक्शन आपल्याला झालेलं आहे. सो या सगळ्या झाकलेल्या भागांमध्ये आपल्याला गोचिडे चिटकलेत काय बघणं अतिशय गरजेचं असतं. दुसरं, जेव्हा आपण बाहेर कुठे ट्रिपला वगैरे गेलेलो आहोत, डोंगराळ भागात किंवा वन्य भागात, सो तिथे कपडे सुकवायला जेव्हा आपण बाहेर वाळत घालतो, ते कपडे परत वापरताना ते व्यवस्थित झटकून घेणे आणि त्या कपड्यांच्या शिलाईच्या भागामध्ये कुठले किडे लपून बसलेत का ते बघणे हे अतिशय गरजेचं आहे. याचप्रमाणे डासांना असू देत किंवा इतर किड्यांकरता असू दे, इन्सेक्ट रिपेलंट्स हे वापरणं खूप महत्वाचं आहे. सो जेव्हा आपण पावसाळ्याच्या काळामध्ये लहान मुलं गार्डनमध्ये खेळायला जातात किंवा आपण कुठल्या सहलींकरता ट्रेक्स करता जातो, तेव्हा शक्य असेल तितक्या वेळी पूर्ण फुल स्लीव्सचे शर्ट पॅन्ट घालणे, डोंगराळ किंवा वन्य भागात जात असताना पॅन्ट्स या शूज आणि सॉक्समध्ये कोचून ठेवणे, म्हणजे जेणेकरून किडे आत जाऊन आपल्याला चावू शकणार नाहीत, हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचसोबत अगदी सहजपणे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले इन्सेक्ट रिपेलंट जेल्स, क्रीम्स आपण कपड्यांवरती लावू शकतो किंवा काही त्वचेवर डायरेक्ट वापरण्याचे ते डायरेक्टली वापरू शकतो. घरामध्ये इन्सेक्ट रिपेलंट्स वापरू शकतो. झोपताना मच्छरदाण्यांचा वापर करता येऊ शकतो. या सगळ्या काळजी घेतल्यानंतर हे जे वेक्टर्स आहेत, म्हणजे डास, टिक्स, माइट्स हे आपल्या आजूबाजूच्या परिसरात कमीत कमी ठेवल्यास डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरिया किंवा गोचिड तापासारख्या अतिशय पोटेन्शियली घातक असे इन्फेक्शन आपल्याला टाळणं हे पावसाळ्याच्या काळात सहज शक्य होऊ शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल, यातली माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल, तर आपल्या जास्तीत जास्त मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की घाला. यातल्या प्रत्येक इन्फेक्शन बद्दल, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या, प्रत्येक इन्फेक्शन बद्दल स्वतंत्रपणे सविस्तर व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच तुमच्या समोर येणार आहोत फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या युट्यूब चॅनलवर. कारण लक्षात आहे ना, स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी.